हॅलो स्टुडंट्स, आपण या अगोदरच्या लेक्चरला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस बघितलं होतं. आणि जेव्हा आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं सोल्युशन घेतो तेव्हा ते सोल्युशन आपल्याला न्यूट्रल फॉर्ममध्ये मिळतं. त्याचं काय कारण असेल ते आपण या अगोदरच्या लेक्चरला क्लिअर केलेलं आहे. किंवा क्वेश्चन आपल्याकडे असा असेल, The salt of strong acid and strong base solution is in neutral form, explain असं असेल तरी तुम्हाला ती आपण या अगोदरच्या पिरियडला क्लिअर केलेलं आहे. जसं त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मी नवीन पॉईंट इथे घेतो आहे तो असा असेल, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस असेल. बरोबर आहे. मग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस, सॉल्ट आपण घेतला असेल आणि तो सॉल्ट जर स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा असेल तर तो सॉल्ट कुठला असला पाहिजे, तर या ठिकाणी आपण घेतो कॉपर सल्फेट. आता हा जो कॉपर सल्फेट असेल तो या ठिकाणी आपल्याला सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा असेल आणि हा ॲसिडिक मिडियममध्ये असतो हे एक्सप्लेन करावं लागेल. मग क्वेश्चन आपल्याकडे असा पण असेल, why copper sulfate solution is in acidic medium. मग असं असेल तर सुरुवात आपल्याला अशा पद्धतीने करावी लागेल की कॉपर सल्फेट सोल्युशन जे असतं किंवा हा जो सॉल्ट तयार होतो तो सॉल्ट हा स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून तयार होईल. म्हणजे पहिलं सेंटेन्स या ठिकाणी काय असेल, कॉपर सल्फेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड H2SO4. म्हणजे या ठिकाणी मी काय म्हणलं, कॉपर सल्फेट इज अ सॉल्ट ऑफ कोणाचा सॉल्ट असेल तर कॉपर सल्फेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड कुठला असेल, स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस कुठला असेल तर या ठिकाणी आपल्याकडे कोण असेल तर कॉपर हायड्रॉक्साईड असेल. वीक बेस कुठला असेल तर कॉपर हायड्रॉक्साईड. आपण सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल, हा जो सॉल्ट क्रिएट होतो तो स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून असेल. या ठिकाणी जो वीक बेस आपण विचारात घेतो तो कुठला असेल तर कॉपर हायड्रॉक्साईड असेल. कुठला असेल तर कॉपर हायड्रॉक्साईड असेल. ठीक आहे. आता मग या ठिकाणी आपण हा जो सॉल्ट घेतला असेल तो सॉल्ट कसा असेल तर कम्प्लिटली डिसोसिएटेड होणारा असेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो, कॉपर सल्फेट इज डिसोसिएटेड कम्प्लीट. या ठिकाणी कॉपर सल्फेटचं डिसोसिएशन होत असेल, कॉपर सल्फेट हा कंप्लीट डिसोसिएट होतो. तो कोणत्या फॉर्ममध्ये होईल तर कॉपर आयन आणि हा सल्फेट आयन, कॉपर आयन आणि हा सल्फेट आयन. बरोबर. आता या ठिकाणी काय घडतं पहा, तर कॉपर आयन या ठिकाणी तयार होईल, सल्फेट आयन तयार होतो. पण महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा क्रिएट होईल आपल्याकडे की हा जो सल्फेट आयन असेल या सल्फेट आयनची एक टेंडन्सी असते. काय टेंडन्सी असेल की तो रिॲक्ट होणार नाही. कोणावर रिॲक्ट होणार नाही आहे तर वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होणार नाही. या ठिकाणी SO4 आयन, सल्फेट आयन हॅव नो टेंडन्सी to react with water, आयन्स ऑफ वॉटर किंवा नुसतं वॉटर म्हणलं तरी चालतं. का असं घडतं तर या ठिकाणी पॉसिबल प्रोडक्ट कुठला तयार होतो तर H2SO4 तयार होतो. तुम्ही एकदा वाचून बघा, तुम्हालाही क्लिअर या ठिकाणी होईल की मी या ठिकाणी काय म्हणतोय,
सल्फेट आयन जो असेल या सल्फेट आयनची टेंडन्सी नसते की त्या वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होण्याची. का नसते तर या ठिकाणी आपल्याला पॉसिबल प्रोडक्ट जो असेल तो H2SO4 तयार होतो. म्हणून या ठिकाणी सल्फेट आयन हा वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होणार नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला पुढे हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम बघावं लागतं. हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम कोणाचं असेल तर कॉपर सल्फेटचं असतं. म्हणून मी या ठिकाणी असं म्हणतो हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम. हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम कोणाचं असेल हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम तर हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम या ठिकाणी कोणाचं असेल तर फॉर कॉपर सल्फेट. या ठिकाणी कॉपर सल्फेटचा हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम आपण विचारात घेतला असेल तर हा कॉपर आयन रिॲक्ट कोणाबरोबर होतो तर वॉटर बरोबर होईल. या ठिकाणी 4H2 आपल्याला लागते आणि रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यापासून मला कोण मिळेल तर पहिला प्रोडक्ट मिळतो कॉपर हायड्रॉक्साईड मिळेल आणि दुसरा कोण मिळेल तर हायड्रोनियम आयन मिळेल. या ठिकाणी हायड्रोनियम आयन मला मिळाला. बरोबर आहे. आणि सोल्युशनमध्ये आता थोडंसं आपण डिस्कस केलं असेल तर रफ वर्क मला या ठिकाणी करण्यासाठी स्पेस कमी मिळतोय, पण तरी यातून आपण बघूया तिथे वॉटर मॉलिक्यूल सॉरी या ठिकाणी हायड्रोजन ॲटम किती आहेत तर 8 आहे. इथे किती असतील तर हे 6 आणि हे 2 8 झाले. ठीक आहे. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स्ड आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे कॅटायन ऑफ ए सॉल्ट, कॅटायन कोणाचा असेल तर तो सॉल्टचा आहे. कुठल्या सॉल्टचा आहे तर कॉपर सल्फेट या सॉल्टचा कोण असेल कॅटायन कॉपर आयन असेल. मग हा कॉपर आयन जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम अटेंड होतं. आणि हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम हे कॉपर सल्फेटचं अटेंड झाल्यानंतर तुम्हाला कोण मिळेल तर कॉपर हायड्रॉक्साईड मिळेल आणि हायड्रोनियम आयन असेल. मग या ठिकाणी सोल्युशनमध्ये एक्सेस फॉर्ममध्ये कोण असेल तर एक्सेस फॉर्ममध्ये हायड्रोनियम आयन असतात. एक्सेस फॉर्ममध्ये कोण असेल तर हायड्रोनियम आयन आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे कॉपर सल्फेट सोल्युशन ॲसिडिक मीडियममध्ये असेल. कोणत्या मीडियममध्ये असेल तर ॲसिडिक मीडियममध्ये असतं. आणि तो काय करेल तर ब्ल्यू लिटमस हा काय करेल तर रेडमध्ये टर्न आउट करेल. ओके. पण तुम्हाला व्हाय कॉपर सल्फेट सोल्युशन इज इन ॲसिडिक मीडियम म्हटल्यानंतर हे सगळं लिहावं लागेल. काय काय आपण या ठिकाणी एक्सप्लेन करतो. कॉपर सल्फेट हा या ठिकाणी सॉल्ट असेल. कोणाचा सॉल्ट असतो तर स्ट्रॉंग ॲसिड आणि तो वीक बेसचा सॉल्ट असेल. या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड कोण असेल तर H2SO4 हा स्ट्रॉंग ॲसिड असेल आणि वीक बेस कोण असतो तर या ठिकाणी आपल्याला कॉपर हायड्रॉक्साईड हा वीक बेस या ठिकाणी आपल्याला मिळेल. बरोबर. त्याच्यापासून तयार हा सॉल्ट असेल. मग या ठिकाणी आपण जेव्हा हा कॉपर सल्फेट डिसोशिएट करतो तेव्हा त्या सॉल्टचं पूर्णपणे डिसोशिएशन होईल. पण डिसोशिएशन कसं होतं कॉपर सल्फेटपासून मला कॉपर आयन मिळतील सल्फेट आयन मिळतील. मग या ठिकाणी जो सल्फेट आयन असेल कोणाचा तर त्या सॉल्टचा. सॉल्ट कोण असेल कॉपर सल्फेट. मग कॉपर सल्फेट या सॉल्टचा हा सल्फेट आयन जो असतो त्या सल्फेट आयनची अशी टेंडन्सी नसते स्वतःकडे. कोणती नसते टेंडन्सी तर तो वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होण्याची वॉटरच्या आयन बरोबर न रिॲक्ट होण्याची टेंडन्सी कोणाची असते तर त्या सल्फेट आयनची असते. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे एक सेंटेन्स आपण विचारात घेतो ते कुठला असेल कॉपर आयन ऑफ ए सॉल्ट सॉरी सल्फेट आयन ऑफ ए सॉल्ट सल्फेट आयन ऑफ ए सॉल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. व्हाय सल्फेट आयन डज नॉट रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर बिकॉज इट विल फॉर्म द सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण काय येतो हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियमकडे येतो. हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम कोणाचं असेल तर त्या कॉपर सल्फेट सॉल्टचं असेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी कॉपर आयन वॉटर बरोबर रिॲक्ट होईल आणि वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर कॉपर आयन हा वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यापासून कॉपर हायड्रॉक्साईड मिळेल आणि हायड्रोनियम आयन या ठिकाणी मला मिळतात. हायड्रोनियम आयन एक्सेस फॉर्ममध्ये असल्या कारणानं
हायड्रोनियम आयन हे एक्सेस फॉर्ममध्ये असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन जे असेल ते सोल्युशन कोणत्या मीडियममध्ये मिळतं तर ॲसिडिक मीडियममध्ये मिळेल आणि त्यामुळं या ठिकाणी ब्ल्यू लिटमस पेपर हा रेडमध्ये कन्वर्ट होतो. इथपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. या ठिकाणी आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेसचं हे एक्झाम्पल पाहिलं. व्हाय कॉपर सल्फेट सोल्युशन कन्वर्ट ब्ल्यू लिटमस इंटू रेड फॉर्म, तर उत्तर हेच आहे. व्हाय कॉपर सल्फेट सोल्युशन इज इन ॲसिडिक मीडियम, याचं उत्तर हेच आहे. पण तुम्हाला एक्झामला क्वेश्चन व्हाय कॉपर सल्फेट सोल्युशन इज इन ॲसिडिक मीडियम हा प्रमाण प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर याप्रमाणे असेल. ओके, म्हणजे काय असेल, कॉपर सल्फेट हा सॉल्ट आहे, स्ट्रॉंग ॲसिड वीक बेसचा. कॉपर सल्फेट पूर्णपणे डिसोसिएट होईल. त्याच्यानंतर सल्फेट आयन जो सॉल्टचा असतो त्याची टेंडन्सी त्या वॉटरच्या आयनबरोबर रिॲक्ट न होण्याची असते. कारण का, तर या ठिकाणी H2SO4 तयार होतो. हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम जेव्हा आपण कॉपर सल्फेटचं बघतो त्यावेळेस तुम्हाला कोण मिळतं जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये, तर हायड्रोनियम आयन या ठिकाणी मला मिळते. बरोबर आहे, ते हायड्रोनियम आयन मिळतात म्हणून सोल्युशन कोणत्या फॉर्ममध्ये येतं तर ॲसिडिक फॉर्ममध्ये सोल्युशन येतं आणि म्हणून या ठिकाणी ब्ल्यू लिटमस हा रेडमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, अशाच पद्धतीनं आपण दुसरं एक्झाम्पल जर पाहिलं असेल, थोडंसं या ठिकाणी आपल्याला हा सॉल्ट चेंज करावा लागेल. सॉल्ट अशा फॉर्ममध्ये असतो, थोडक्यात मी या ठिकाणी घेतो त्या फॉर्मला सॉल्ट ऑफ, या ठिकाणी तो सॉल्ट मी जो घेतो तो कुठला असेल तर वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट असेल. मी या ठिकाणी थोडक्यात असं लिहितो सॉल्ट ऑफ, सॉल्ट कोणाचा आहे तर वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा. कुठला सॉल्ट या ठिकाणी माझ्याकडे असेल तशा फॉर्ममधला, तर या ठिकाणी सोडियम ॲसिटेट हे त्याचं एक्झाम्पल असेल. बरोबर आहे, सोडियम ॲसिटेट हा जर सॉल्ट आपल्याकडे असेल कोणाचा वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा, तर या ठिकाणी वीक ॲसिड म्हणून कोण असतं तर ॲसिटिक ॲसिड असेल. स्ट्रॉंग बेस म्हणून कोण असतं तर NaOH असेल. म्हणजे या ठिकाणी सोडियम ॲसिटेट हा जो सॉल्ट तयार होतो त्या सॉल्ट कोणापासून तयार होईल तर वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस NaOH पासून तयार होईल. आणि हा सॉल्ट पूर्णपणे डिसोसिएट होतो आणि हा सॉल्ट पूर्णपणे डिसोसिएट झाला असेल तर डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड या ठिकाणी अशा फॉर्ममध्ये आपण दाखवतो पहा, पूर्णपणे डिसोसिएट होईल आणि मला या ठिकाणी कोण कोण मिळेल तर हा ॲसिटेट आयन मिळेल, ॲसिटेट आयन मिळेल आणि दुसरा कोण मिळतो तर सोडियम आयन या ठिकाणी मला मिळेल. बघा आता त्याच्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण वॉटर घेतो तेव्हा त्या वॉटरचं अर्थात या ठिकाणी तुम्ही काय करणार, वॉटरमध्ये डिझॉल्व करणार सोडियम ॲसिटेट. बरोबर आहे, मग वॉटर जो असेल तो स्लाइटली डिसोसिएट होतो, कमी प्रमाणात डिसोसिएट होईल. वॉटर डिसोसिएटेड स्लाइट, या ठिकाणी फक्त वॉटर डिसोसिएटेड स्लाइट. कसं वॉटर डिसोसिएट होईल तर हा एक वॉटर मॉलिक्यूल, त्यानंतर दुसरा वॉटर मॉलिक्यूल आपण घेऊयात, दोन वॉटर मॉलिक्यूल घेतले आणि याच्यापासून मला कोण मिळेल तर इथं घडतं काय पहा, हा H2 आपल्याकडे आहे. हा H2 काय करेल एक H या H2 मधला घेईल. या एका वॉटर मॉलिक्यूलला जर एक H+ आयन घेतला असेल तर ऑटोमॅटिकली कोण तयार होतं हायड्रोनियम आयन तयार होतं. बरोबर आहे, हायड्रोनियम आयन तयार होतं. शिल्लक कोण आला या ठिकाणी माझ्याकडे OH आयन तयार झाला. बरोबर आहे, आणि मग या ठिकाणी आपल्या सोल्युशनमध्ये आयनच्या रूपात कोण कोण असेल तर आयन कुठले असतील तर ॲसिटेट आयन असेल, सोडियम आयन असेल, हायड्रोनियम आयन असेल आणि हायड्रॉक्सिल आयन असेल. आणि मग या ठिकाणी हा जो सोडियम आयन असेल या सोडियम आयनची टेंडन्सी नसते. थोडक्यात या ठिकाणी सोडियम आयन याची टेंडन्सी नाही आहे किंवा टेंडन्सी असं म्हणतो आपल्या लक्षात घ्या. हॅव अ सोडियम आयन
टेंडन्सी काय लिहिलं तर लक्षात यावं म्हणून लिहिलं, कारण आपल्याकडे स्पेस कमी पडते म्हणून. तर या सोडियम आयनची टेंडन्सी नसते कोणावर रिॲक्ट होण्याची, तर वॉटरच्या OH आयन बरोबर. का नसते तर आपल्याला NaOH तयार होतो. एक वाक्य आहे त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे इथं ज्यावेळेस आपल्याकडे आपण आयन विचारात घेतो तेव्हा त्या आयनपैकी हा सोडियम आयन याची टेंडन्सी नाही आहे. या सोडियम आयनची काय टेंडन्सी नाही आहे, तर वॉटरच्या आयन बरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी नसते. का नसते तर या ठिकाणी मला NaOH तयार होतो म्हणून. ठीक आहे. आणि मग जेव्हा तुम्ही या ठिकाणी आपण सोडियम ॲसिटेट हा जो आपल्याकडे आहे त्याचं हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम बघतो आपण. या ठिकाणी सोडियम ॲसिटेट याचं हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम मी बघितलं. हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम फॉर सोडियम ॲसिटेट, या ठिकाणी या सोडियम ॲसिटेटचं हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम मी बघितलं असेल तर काय काय मला मिळतं. हा सोडियम ॲसिटेट हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम आपण केलं आणि त्याच्यापासून मला काय काय मिळेल तर पहा या ठिकाणी H2 आहे, त्यातला एक H कुठे येतो तर या ॲसिटेट आयन बरोबर येईल. एक H कुठं आला तर ॲसिटेट आयन बरोबर आला. तर मग काय करतं या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड मला मिळेल. आणि दुसरं काय मिळेल मला तर या ठिकाणी हा सोडियम आयन सेपरेट आउट होईल आणि यातला OH आयन सेपरेट आउट होतो. म्हणजे पुन्हा काय असेल तर सोडियम आयन आणि OH आयन, सोडियम आयन आणि OH आयन या ठिकाणी. मग सोल्युशनमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये कोण असतं तर OH आयन असतात. काय असेल तर OH आयन असतील. आणि या ठिकाणी सोल्युशनमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये हे हायड्रॉक्झिल आयन असतात, त्यामुळे हे सोल्युशन बेसिक मीडियममध्ये असतं. बरोबर आहे. हे सोल्युशन बेसिक मीडियममध्ये असेल. पण थोडक्यात या ठिकाणी आपण काय एक्सप्लेन करणार, जर आपण या ठिकाणी वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट घेतला असेल तर त्यावेळेस सोल्युशन हे बेसिक मीडियममध्ये असतं. काय बेसिक मीडियममध्ये असतं तर या ठिकाणी एक्सेस ऑफ हायड्रॉक्झिल आयन असतात आणि एक्सेस ऑफ हायड्रॉक्झिल आयन असतात म्हणून तो जो सॉल्ट असेल तो सॉल्ट तुम्हाला बेसिक मीडियममध्ये असेल. कॉपर सल्फेट सॉल्ट कोणत्या मीडियममध्ये मिळतो आपल्याला, ॲसिडिक मीडियममध्ये मिळतो. तसा हा सोडियम ॲसिटेट जो सॉल्ट आहे तो सॉल्ट तुम्हाला कोणत्या मीडियममध्ये असेल तर तो बेसिक मीडियममध्ये असतो. आता कसं याचं उत्तर आपण देतो तर या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला कसा असेल, व्हाय सोडियम ॲसिटेट सोल्युशन इज इन बेसिक मीडियम, व्हाय सोडियम ॲसिटेट सोल्युशन इज इन बेसिक मीडियम. मग सुरुवात आपण कोणापासून करतो, सोडियम ॲसिटेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड sodium acetate is a salt of, sodium acetate is a salt of weak acid and strong base. या ठिकाणी वीक ॲसिड कोण असेल तर ॲसिटिक ॲसिड असेल. वीक ॲसिड कोण असतं, ॲसिटिक ॲसिड असेल. आणि स्ट्रॉंग बेस कोण असतो तर NaOH असेल. ठीक आहे. आणि मग वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आपण एकत्र केल्यानंतर तुम्हाला हा सोडियम ॲसिटेट या ठिकाणी मिळेल. म्हणून पहिलं वाक्य काय असेल, सोडियम ॲसिटेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस NaOH. दिस सॉल्ट इज कम्प्लिटली डिसोसिएटेड किंवा सोडियम ॲसिटेट डिसोसिएटेड कम्प्लिटली. या ठिकाणी सोडियम ॲसिटेटचं डिसोसिएशन आपण दाखवतो. त्याच्यानंतर आपण वॉटर जो असेल तो स्लाइटली डिसोसिएट असतो, हे पण त्याचबरोबर आपण सायमल्टेनियस दाखवतो. वॉटरचं आपण डिसोसिएशन दाखवतो. या ठिकाणी काय होतं, हा एक H2O दुसऱ्या H2O कडला फक्त H घेतो, कन्वर्ट होईल हायड्रोनियम आयनमध्ये आणि शिल्लक कोण राहतं, हायड्रॉक्झिल आयन. या परिस्थितीमध्ये जे सॉल्ट सोल्युशन होतं त्या सॉल्ट सोल्युशनमध्ये आयन कुठले असतील तर ॲसिटेट आयन असेल, सोडियम आयन असेल, नंतर हायड्रोनियम आयन असेल, हायड्रॉक्झिल आयन असेल. मग काय होतं इथं पुढे तर सॉल्टमधला जो सोडियम आयन असेल, सॉल्ट सोल्युशनमधला जो सोडियम आयन असेल त्या आयनची टेंडन्सी नसते. कोणती टेंडन्सी नसते
तर वॉटरच्या OH आयन बरोबर रिॲक्ट न होण्याची. सोडियम आयन हॅव अ नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ OH आयन ऑफ द वॉटर बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ NaOH. त्याचं कारण ते असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय दाखवतो, हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम फॉर सोडियम ॲसिटेट. या ठिकाणी सोडियम ॲसिटेटचा हायड्रोलॅटिक इक्विलिब्रियम आपण घेतलं. हा सोडियम ॲसिटेट घेतला, हा H2O घेतला. तुम्हाला मिळेल कोण, तर हा अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मिळेल. आणि डिसोसिएट फॉर्ममधला कोण मिळाला, तर Na प्लस मिळेल आणि OH मायनस मिळतं. या ठिकाणी एक्सेस ऑफ हायड्रॉक्झिल आयन सोल्युशनमध्ये असतात आणि एक्सेस ऑफ हायड्रॉक्झिल आयन सोल्युशनमध्ये असतात. त्या कारणानं हे जे सॉल्ट सोल्युशन असेल ते सॉल्ट सोल्युशन बेसिक मीडियममध्ये असेल. ओके, थँक्यू.